माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे आपले आहेत. दानवे साहेब, दोन्ही ठाकरे 18 वर्षानंतर एकत्र आले आणि मुंबईमध्ये महापौर आमचाच होईल आणि तोही मराठी माणूस होईल असा दावा केला. असं आहे की दोन्ही बंधू एकत्र आले याचा आनंद आम्हालाही आहे आणि मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यालाही आहे. त्यांच्या कुटुंबाला बी आनंद आहे. आपल्या संस्कृतीमध्ये दोन भावात असलेले वाद जर मिटले तर त्याचा आनंद असणं साहजिक आहे. त्यामुळे चांगली गोष्ट आहे. दोघांनी एकत्र राहावं, एकत्र काम करावं. मात्र पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा विभक्त व्हायची पाळी येऊ देऊ नये असं वागा, एवढंच आमचं म्हणणं आहे. तसं वाटतं तुम्हाला? असं वाटतं, आत्ता नाही बोलत, निवडणुकीनंतर सांगेल. बर, या निवडणुकीनंतर सांगेल. बर. मागे तुम्ही उद्धव ठाकरेवरती टीका केली होती की ही शेवटची निवडणूक आहे म्हणून. असं आहे, 2019च्या निवडणुकीनंतरचा इतिहास आणि 2024च्या निवडणुकीचा इतिहास जर आपण बघितला तर ज्या दिवशी उद्धव ठाकरे साहेबांनी असंघाशी संगत केली, अनैसर्गिक युती केली आणि भारतीय जनता पार्टीला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत ते गेले. बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादी बद्दल काय बोललेलं आहे या महाराष्ट्राला देशाला माहिती आहे. आणि मग तिकडे गेल्याच्या नंतर 2.5 वर्ष झाले. 2.5 वर्षाचं त्यांचं सरकार हे या राज्यातल्या लोकांना पसंत पडलं नाही. सत्तांतर झालं आणि एक एक त्यांचा शिलेदार हा त्यांना सोडून जायला लागला. आणि आता राज्यभर फिरताना, वर्तमानपत्र वाचताना, तुमचं चॅनल बघताना आमच्या असं लक्षात येतं की इकडे त्यांची प्रेस कॉन्फरन्स चालली होतीची आणि दुसरीकडे कार्यकर्ते सोडून चालले. मी बोलले त्यांच्या फार जिव्हारी लागलं. ते काय म्हणलेत की रावसाहेब दानवे तरी पक्षात काय. हो ना, आज त्यांनी असं तुमच्यावरती टीका केली की त्यांना पक्षात कोण विचारतं, विचारत नाही. पातळी पण काढली त्यांनी. एक गोष्ट लक्षात घ्या, मी या पक्षात काम करतो जनता पार्टीपासून. या पार्टीनं मला पंचायत समितीचा सभापती केलंय, या पार्टीनं मला आमदार केलंय, या पार्टीनं मला खासदार केलंय, या पार्टीनं मला केंद्रात 2दा मंत्री केलंय, या पार्टीनं मला राज्याचा अध्यक्ष केलंय. मला जर का या पार्टीत कोणी विचारत नव्हतं तर मी 35 वर्ष आमदार खासदार राहिलो. आणि केवळ मी तर नाही, माझा मुलगा 3ऱ्यांदा आमदार आहे आता. उद्धव ठाकरे साहेबासारखा काळा बुरका फाडून शेपूट खालीहून घालून मी विधान परिषदेत नाही गेलो. मी खरा वाघ आहे, त्याच्यासारखा कागदी वाघ नाही. समोरून पुढच्या दारांना डरकाळ्या मारीत विधानसभेत बी गेलो, लोकसभेत बी गेलो. माझं म्हणणं लागण्याचं काय कारण त्याला एवढं. मी सांगितलं ते भविष्य खरं ठरलंय की हे पक्ष निवडणुकीनंतर अस्तित्वात राहणार नाही. कारण का राहणार नाही तर मी प्रचारात फिरत असताना मला समजत होतं म्हणून मी असं म्हणलो. आणि निघलं काय, ते एकाचे आले 9 आणि एकाचे आले 7 आणि 2 अंकी सुद्धा येऊ शकले नाही. आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आणि महापालिकेमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राजीनामा दिलाय. पुण्यामध्ये जगताप नावाच्या माणसाला लाईन लागली लोकांची दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी. आत्ता जर हरले ते तर तुमच्यासारखे कमी वयाचे जे काही कार्यकर्ते काम करतात त्यांना पुढचं भविष्य आहे. ते म्हणजे यांच्यासोबत राहून काय करायचं, ते पटापट दुसऱ्या पक्षात जातील आणि त्यामुळे या पक्षाचं अस्तित्वच राहणार नाही. त्यांना इतकं झोमायचं काय कारण आहे, त्यांना इतकं झोमायचं काय कारण आहे. शेपूट घालून मागच्या दारांना काळा बुरका घालून विधान परिषद पोहोचले आणि हा पठ्ठ्या तर 7 बाऱ्या निवडून आला, पुढच्या दारांना गेला वाघासारखा डरकाळ्या फोडत. त्याला काय त्याचं झटकायचं कारण नाही. राज ठाकरे सुद्धा म्हणले उत्तर देवांना दिलं जातं, दानवाला. दोन्ही भावावर एकदा टीका करू नये. राज साहेबाला राहू द्या, मागं वेटिंग राहू द्या, यांचं होऊन जाऊ द्या एकदा. उद्या काय बोलते पाहू पुन्हा. अच्छा, बरं. आता राऊत पण मध्येच म्हणालेला म्हणजे ऐकायला मिळालं की दानवे भोकरदन मध्ये पण हारले, म्हणजे नगरपंचायतीच्या. हे बघा, याच्यावर मी मुलाखत दिली की भोकरदनचं सामाजिक समीकरण तसं आहे. आतापर्यंतच्या इतिहासात आम्ही भोकरदन नाही जिंकलो कधी. सामाजिक समीकरण नाही. आता सामाजिक समीकरणातली काही मंडळी आली ना तुमच्याकडे, पाहू ना. त्यांनीच तर सत्यानाश केला तुमचा.
9 वर त्याच्यामुळे आलेत तुम्ही. तुम्ही जेव्हा आम्हाला सोडून तिकडे गेले आणि त्यांच्या नांदी लागले त्याच्यामुळे तर 9 वर आले तुम्ही. इथलं सामाजिक समीकरण तसं आहे, त्याचं कारण नाही. दादा, जालना महानगरपालिकेमध्ये युतीची आशा धुसर होत चालली असं अर्जुन खोतकर म्हणतात. हे बघा, एक लक्षात घ्या, तो चांगला माणूस आहे अर्जुन खोतकर. तुम्ही त्याला रोज जाऊन उचकावता. आता एकदा शेपूट धरलं तर माणूस सहन करतं, दुसऱ्याने शेपूट धरलं सहन करतं. ते रोज शेपूटवर करायला लागले तुम्ही, त्याची काय चुकी बिचारायची? हा, तुम्ही विचारायला लागले असं ते काय करेल? मला हे सांगा, त्यांनी आम्हाला 1 महिन्यापूर्वी पत्र दिलं. पत्र याचा अर्थ ती युती आहे का? नाही. शिवसेनेनं रितसर प्रस्ताव दिला पाहिजे की हे वार्ड आम्हाला पाहिजे, इथं आमचा अधिकार आहे. त्याला म्हणते चर्चा, त्याला म्हणते प्रस्ताव. एक पत्र दिलं की आम्हाला तुमच्याशी युती करायची, तर आम्ही राजेश आहे. मी 10-12 सांगितलं प्रेसवर. आम्ही शिवसेनेवर, शिवसेनेच्या नेत्यावर कोणत्याही टीका केली नाही. तुम्ही मला हे सांगा, या राज्यामध्ये एखाद्या जिल्ह्यात कोण्या एखाद्या पक्षाची युती जाहीर झाली असा एखादा जिल्हा दाखवा मला तुम्ही आतापर्यंत. मग आमच्या जालन्यामध्ये काय करू? आमच्या जालन्यात 3 नेते आहेत आम्ही. आम्हाला तिघाला एकत्र बसावं लागतं. तिघाला एकत्र बसून आमचे वार्ड शोधावं लागतात, आमचे कार्यकर्ते डोळ्यापुढे आणावं लागतात. आम्ही युती करायला तयार आहे, आम्ही त्यांच्यासोबत बसायला तयार आहे. आम्ही युतीला नकार दिलेला नाही. पण ज्या पद्धतीने रोज तू जाऊन शेपूटवर करता त्याचा प्रॉब्लेम आहे. माणूस चांगला आहे तो, माणसाबद्दल दोष नाहीये. तुम्ही शेपट धरता त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येतोय. बरं दादा, त्यांच्या बोलण्यात एक संकेत होता शहर विकास आघाडीचा, म्हणजे ते असं पण, आणि त्यांनी आम्हाला 24 घंट्याचा अल्टिमेटम दिलाय काल. तुम्ही शेपूटवर गेल ना, त्यामुळे 24 घंट्याचा अल्टिमेटम जाऊ द्या. 24 घंट्यानंतर पाहू काय व्हायचं. जरा जाणं बंद करा 2-4 दिवस. बरं, समजा तुमची युती झाली नाही तर त्यांनी आता बोलत हेही म्हटलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा त्यांना काही वर्ज नाही. आमची युती झाली नाही तर परमेश्वर त्यांना जी बुद्धी देईल ती त्यांनी वापरावं. त्यांना आम्ही युतीला नकार दिला नाही. आम्ही आमच्या याच्यात जरा आमचं रेकॉर्ड नीट करून घेतो की आम्ही समोरच्या जवळ युतीला बसताना आम्ही काय काय मागितलं पाहिजे. आमची तयारी करावी लागते आम्हाला. आणि आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, आम्हाला वरच्या सूचना आहे, त्या सूचनाप्रमाणे करावं लागतं. बावनकुळे साहेब येऊन गेले, त्यांनी आम्हाला काही सूचना केल्या. आता आमच्याकडे कोणीही मंत्री आले त्याला चहा प्यायला बोलवते, तिथे म्हणते की निवडणुकीबद्दल चर्चा केली. अशी निवडणुकीबद्दल फोन करून चहाला बोलवणे आणि निवडणुकी चर्चा करणे. आणि त्या आमच्या मंत्र्यांनी बाहेर येऊन सांगितलं की तुळजाभवानीला मी आशीर्वाद मागेल की जालन्यामध्ये भाजपचा महापौर होऊ दे. आधी चर्चा आहे का? काँग्रेसचा पण त्यांना प्रस्ताव आहे, म्हणजे इतर पक्षांचे प्रस्ताव असतात. आमचं आणि त्यांचं जमलं नाही तर त्यांना 10 रस्ते मोकळे आहेत. आम्ही कुठं काय म्हणलं त्याला? आम्ही नको म्हणलं का? आम्ही युतीला बसणार आहे, आमची इच्छा आहे युती करायची. आणि जालना जिल्हा आमच्या सगळ्याकडे पाहू राहिला ना, कोण काय बोलतं कोण काय नाही. आणि जालना हा विकासावर मतदान करणारा जिल्हा आहे. ह्या शहराला विकास पाहिजे. या शहरात 500 कोटी आणलेत म्हणते कोण, त्याचा बी हिशोब आमच्याकडून जालना घेणार आहे. महायुतीपैकी महापौर कोणाचा होईल मग? कोणाचा? भाजपचा. त्यांनी महापौर डिक्लेअर करून टाकला आणि मग कशी युती होईल? तुम्ही का विचारून द्याला की तुम्ही जर महापौर डिक्लेअर करून टाकला असता तर भाजप युतीला बसतात तर काय माणसाल तुम्ही? ज्याला युती करायची त्यांना युतीनंतर डिक्लेअर करावं की महापौर. राज्यातलं पहिलं उदाहरण आहे. ते असं बोलतात म्हणजे काय दडपण आणण्याचा प्रयत्न असतो युतीमध्ये? दडपण नाही, मी सांगितलं तो माणूस चांगला आहे, दोष तुमचा आहे. हुळहुळा झाला ना. बरं, तुमच्यामुळे हुळहुळा झाला. बरं, आता काय म्हणजे एक बैठक झाली तुमची? असं युती करण्यासाठी आम्ही बसणार आहे. या जालना शहरातल्या जिल्ह्यातल्या लोकांना वाटतं की यांनी एकत्र बसून युती करावं, पण एकमेकावर आरोप प्रत्यारोप करू नये, एकमेकाबद्दल वक्तव्य करू नये. मी बॉम्ब टाकला शिल्लोडला, इकडेच फटाका फुटायला लागला. शिल्लोडचं नाही असं काय कनेक्शन मला काही समजत नाही. अरे शिल्लोडचं तुमचं कनेक्शन काय? एकदा खुल्लं तरी करा. हा आपण मित्र आहे ना, मित्रावर मित्रांना कशाने करावं? मी सांगतो अर्जुन खोतकर चांगला माणूस आहे, पक्षाचा नेता आहे. मी आणि त्यांनी अनेक वर्ष काम केलं. मला तुम्ही सगळे मिळून सांगा, या 1.5-2 वर्षात मी खासदार नाही आहे, पण मला काय फरक पडला? इथं बसायला जागा नाही लोकांना, मला कुठेही जाऊ द्या, तेवढंच लोक आहेत माय माग. मग मी एखादं वक्तव्य केलं तुमच्या चॅनलला आलाय कधी की युती होणार नाही, आम्हाला अल्टिमेटम आमचा
आणि मग करसाल तर बंद आम्हाला सारे पर्याय असं आम्ही कधी म्हणलंय का? हे सज्जनपणाचं लक्षण आहे का? आमचं म्हणणं आहे तुम्हीच सल्ला द्या त्याला, सज्जनपणांना असं करा. बरं, आता पुढची स्टेज काय भाजपची? आमची पुढची स्टेज तुम्ही ठरवू नका, आम्ही पाहू काय करत, तुम्हाला आम्ही पाहू ना काय करत. आमचं सेटिंग होऊ द्या. बरं. भाजपच्या अंतर्गत आम्हाला ज्या काही जागा पाहिजे त्याचं आमचं होऊ द्या. हा मग हे होते रावसाहेब दानवे की ते युतीसाठी तयार आहेत. अर्थात त्यांच्या काही शर्ती आहेत आणि त्यानंतरच भाजप अंतर्गत काही नियोजन लागल्यानंतर आपण युतीची चर्चा करणार असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.